इतकं काम करणार नेत्याला अनेक लोकांनी ट्रोल केला आणि त्याची पर्वा न करता नेहमी लोकांसाठी जगत राहिला नेता त्यांच्या परिवारासोबत राहणार यापुढे 100% पत मोठा नाही पण 100% त्यांच्या परिवारासंग राहील. स्वतः सर आपल्यासोबत आहेत. खरं तर तुमचं आणि दादांचं नातं हे संपूर्ण महाराष्ट्राला आहे. कोणत्याही संकटाच्या काळी खंबीरपणे उभं राहणार नेतृत्व. दादा गेले म्हणजे ॲक्च्युली बघितलं तर आमच्या कुटुंब प्रमुख गेले. देवगिरीतला आमचा देवच हरपला. खरं गेले अनेक वेळा माझी असे प्रसंग आले की अडीअडचणीच्या वेळेस एक फोन केला म्हणजे एक आधार. आज राजकारणामध्ये काम करत असताना इतकं लोकांसाठी वाहून घेणारा नेता मी पहिल्यांदा पाहिला आणि कायम त्यांच्या डोक्यामध्ये महाराष्ट्राचा विकास, पुण्याचा विकास आणि एखादा व्यक्ती चुकला त्याला तिथंच झापायचं परंतु त्याला मागणं आधार देऊन त्याला आपल्याबरोबर घ्यायचं असं नेतृत्व. कुटुंब प्रमुख म्हणून दादा तुम्ही पाहिलेले आहात. हो, आमच्या कुटुंबातला कुटुंब प्रमुखच आहे दादा. तसं महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे. आपण सर्वांनी पाहिलं असेल की अनेक वेळा दादांनी असे कठोर निर्णय घेतले पण त्यातनं त्यांचा हेतू बरोबर होता की लोकांच्या हितासाठी जे काय असेल ते करायचे नेहमीच. कालपासून अनेक जण रडत आहेत, साश्रुनयनांनी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. आज मात्र शेवटचा प्रवास आहे, शेवटचं दर्शन घ्यायला तुम्ही आला. खरं तर आज म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज मला या ठिकाणी इतकं भरून येते की काय बोलावं सुचत नाही. माझ्या अनेक वेळा अडचणीच्या काळामध्ये दादांनी मला खूप साथ दिली. आज ते गेल्यामुळं वडील गेल्याची भावना माझ्यामध्ये निर्माण झाली आणि असं वाटतं की आता इथून पुढं आपल्याला जगशून्य झालं अशी पुन्हा दादा कधीच बघायला मिळणार नाही. काल त्यांचं मी पार्थ पाहिलं. दादांना पाहिल्यानंतर असं वाटलं की आयुष्य शून्य, काय भविष्यात काय होणार आपलं. खरं तर राजकारणाशी बिटाला मी बघितलं इतकं काम करणार नेत्याला अनेक लोकांनी ट्रोल केलं, अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केला पण त्याची पर्वा न करता नेहमी लोकांसाठी जगत राहिला नेता पाहिलं. त्यांच्या विचाराचा वारसा चालवणं ही त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. भाऊ तुम्ही त्यांच्या परिवारासोबत राहणार आहात यापुढे 100% त्यांच्या परिवाराबरोबर राहणार. त्यांनी कायम माझ्यावरती प्रेम केलं त्यामुळं त्यांच्यासाठी काही करणं म्हणजे मी काही करणं इतपत मोठा नाही पण 100% त्यांच्या परिवारासंग राहील. त्यामुळे आपण बघतोय की अगदी पहाडासारखी ही सगळी मंडळी जी आहेत ते अशी धाय मोकलून रडत आहेत. हा क्षण कधीही त्यांच्या आयुष्यात येऊ नये असंच प्रत्येकांना वाटत होतं. मात्र ज्या पद्धतीनं आता आपण बघतोय की अश्रू अनावर होत आहेत, भावना विवश आहेत ही सगळी मंडळी आणि दादांना शेवटचं बघायला पुन्हा दादा कुणालाही दिसणार नाहीत आणि त्यामुळे आपण बघतो की हा जो त्यांचा आक्रोश आहे की आपला नेता आपल्यातनं हरवला आहे, आपण पोरके झालो आणि ही पोरकेपणाची भावना जी आहे ती प्रत्येकांमध्ये इथे बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, बारामती.